द्वारकावासिया नमो तुझ, द्वारकावासिया नमो तुझ, राऊळ माझे माया बाप, प्रेमाचा सागर स्वामी चक्रधर, नमो कृष्ण राया, नमो दत्तात्रेया, नमो कृष्ण राया, नमो दत्तात्रेया, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री पंचावतार उपहार महोत्सव या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेली धर्मसभा, खऱ्या अर्थाने दरवर्षी संपन्न होणारा हा पंचावतार उपहार सोहळा आणि आपण सर्व अति हर्षाने उल्हासाने या ठिकाणी उपस्थित होत असतात, त्याच पद्धतीने याही वर्षी पंचावतार उपहारासाठी तथा या संत संमेलनासाठी उपस्थित आपण सर्वजण तथा या पंचावतार उपहाराच्या अनुषंगाने उपस्थित होत असलेली धर्मसभा, धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय मम सुहृद पंजाबी कुलाचार्य परमपूजनीय परमहंत आचार्य श्री कृष्णा बाबाजी शास्त्री शिक्रापूर आदरणीय श्री बाबाजी, त्याच पद्धतीने ज्यांच्या हस्ते या सभा मंडपाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं असे आदरणीय श्रद्धेय हितक्ष परमपूजनीय परमहंत श्री मल्ले बाबाजी पळवे, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमहंत श्री वयोवृद्ध ज्ञानवृद्ध परमपूजनीय महंत श्री दत्तराज बाबाजी सिन्नरकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आमचे शुभचिंतक दत्तराज बाबाजी विद्वांस, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आमचे शुभचिंतक कोरेगाव मूळ निवासी आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय तपोनिधी महंत श्री गवळंकर बाबाजी नवे, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री गवळंकर बाबाजी जुने, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमहंत संदीपराज दादाजी कपाटे, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमहंत माल्यराज बाबाजी नारायणगाव, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमहंत श्री अक्षय दादा कासारसाई, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमहंत श्री धनंजय दादा बाळापूरकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमहंत श्री हरिपाळ दादाजी तळेगावकर तथा उपस्थित सर्व तपस्विनी माता भगिनी, संत महंत तथा सश्रद्ध अंतकरणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सद्भक्त बंधूंनो, खऱ्या अर्थाने परमपूजनीय परमहंत श्री वल्लेराज बाबाजी सिन्नरकर दरवर्षी हा पंचावतार उपहार सोहळा संपन्न करत असतात. या सोहळ्यामागचं उद्दिष्ट ठेवत असताना की या माध्यमातून ईश्वरार्चन तर घडेलच, त्याच पद्धतीने आपल्या सर्व वासनिकांचा मेळावा या ठिकाणी भरेल, साधू संतांची भेट या ठिकाणी होईल आणि एक धर्मचर्चा धर्ममंथन या ठिकाणी संपन्न होईल. आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर आम्हाला काही विशिष्ट पद्धतीचे कर्म करायला भगवंतांनी सांगितलेले आहेत आणि आम्हाला हा मनुष्याचा देह मिळाला, हा मला प्रास्ताविक विचार या ठिकाणी मांडायला सांगितलेले, म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर हे सगळं विवेचन हे आहे वासनिक वर्गासाठी, उपदेशी वर्गासाठी. मनुष्याचा जन्म जो मिळाला आहे तो विशिष्ट कर्मांसाठी मिळालेला आहे. शरीराचं तप सांगत असताना भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करताना सांगतात, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य अहिंसांचा शारीरम तप उच्चते. अर्जुना, शरीराचं तप म्हणजे काय असेल तर पूजन करणं, कोणाचं? देवाचं, द्विजाचं, गुरुचं, प्राज्ञाचं. बरं, आम्हाला कळालं पूजन करणं हे देहाचं कर्तव्य कर्म आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगताना परमात्मा सांगतो, अरे शौच मार्ग, अंतर मनाची स्वच्छता करावी लागेल, सरळ मार्गाने तुला चालावं लागलं. हो, आम्हाला तेही कळालं, सरळ मार्गाने आम्हाला चालायचे, अंतर मनाची आम्हाला स्वच्छता करायची. तिसरं कर्म सांगताना भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, ब्रह्मचर्य, तुला आयुष्यामध्ये ब्रह्मचर्य पाळावं लागेल. हो, आम्हाला ब्रह्मचर्य पाळावं लागेल, हेही आम्हाला कळलं. आणि चौथा महत्वाचा टप्पा, या शरीराचं तप जर वाढवायचं असेल, या शरीराचं सामर्थ्य जर वाढवायचं असेल तर आपल्या सर्वांना अहिंसा नावाचं चौथं तत्व आमच्या जीवनामध्ये उतरावं लागेल. हो, आम्हाला हेही कळालं.
शरीराची रचना, शरीराविषयीचा भाव भगवान परमात्म्याने गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला प्रतिपादन करत असताना समस्त जीव मात्रांना हे सगळं सांगितलं. मग देवद्विज गुरुप्राज्ञ, देवाचं पूजन करायचं. द्विजाचं म्हणजे द्विज म्हणजे दोनदा जन्म ज्याचा होता, एकदा आईच्या गर्भातून आणि एक ब्रह्मविद्या शास्त्रातून. अशा साधू संतांचा पूजन त्याला करायचंय, गुरुचं पूजन त्याला करायचंय, प्राज्ञ म्हणजे गुणवंताचं पूजन करायचंय. हो, आम्हाला पूजन करायचंय. हे पहिलं कर्म खऱ्या अर्थाने सिद्ध होताना आम्हाला दिसतं की या ठिकाणी आलं तर देवाचंही पूजन आम्हाला दिसतं, गुरुचंही म्हणजे साधू संतांचंही पूजन आम्हाला दिसतं. का बरं करणं आवश्यक आहे? हा पंचावतार उपहार महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानाप्रमाणे स्वामी श्री चक्र भगवंतांनी सांगितलेले ईश्वरी अवतार हे 5ही अवतार, या 5ही अवतारांची त्यांची कास धरून चालणारा महानुभावी अनुयायी खऱ्या अर्थाने या मंदिरामध्ये येतो. मंदिरामध्ये आल्यानंतर देवासमोर नतमस्तक होतो आणि देवाला मागणी मागतो. देवा संतांची मागणी आणि आपली मागणी याच्यामध्ये फरक असतो, नाही का? संतांच्या मागणीमध्ये आपल्या मागणीमध्ये फरक असतो. आपण देवाकडे जातो फक्त याच्यासाठी, कशासाठी? अपुत्र लभते पुत्रम धनधान्य समंतम राजमान्य भवेत लक्ष्मी अप्राप्तम लभते क्षणात. संसाराच्या मागणीसाठी आम्ही देवाच्या मंदिरामध्ये जाणार आहेत. मात्र संत देवाच्या मंदिरामध्ये जातात. देवा मला संसारातली मागणी मला मागायची नाही, मला संसारातली काहीच नको, मला फक्त तू आणि तू पाहिजे. परंतु त्यात आमचीही काही चूक नाही. आम्हाला लहानपणी आईनेच मागायला शिकवलं. मी लहान असताना आई आम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायची, बोटाला धरून घेऊन गेल्यानंतर आईने आम्हाला पहिल्यांदा मागायला सांगितलं देवाकडे. काय शिकवलं पहा. आई आमच्या बालकाला मंदिरासमोर देवासमोर उभं करते, बोटाला धरून उभं करते आणि बोटाला धरून उभं केल्यानंतर ती म्हणते, अरे बाबा माग. देवाला म्हण, देव बाप्पा सुखाचं ठेव. इथून आमच्या आयुष्याची पहिली मागणी सुरुवात होती संसारासाठी मागण्याची. परंतु हा पंचावतार उपहार सोहळा आहे, हा संसारासाठी मागण्याचा नाही. अरे देवा, अरे परमात्म्या, माझ्या उपहाराचा म्हणजे या पक्वान्नाचा स्वीकार कर, जे तुझ्या कृपेने मला मिळालेलं आहे, तुझ्या कृपेने मला मिळालेलं आहे. लीळाचरित्र नावाचा मराठीतला पहिला ग्रंथ आहे आणि त्या पहिल्या ग्रंथामध्ये एक संदर्भ येतो, तो थोडस सांगून मी उत्तरार्ध करणार आहे. पहिला संदर्भ, देवाच्या दरबारात जावं आणि त्याच्या दयेने आपल्याला जे मिळालंय ते त्याला समर्पित करावं. भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती. तुझ्याकडे जे काही आहे ते मला समर्पित कर. पत्र पान समर्पित कर, फूल समर्पित कर, काहीच नसेल तर उदक समर्पित कर, पण समर्पित कर. पण समर्पण भावनेने आम्ही जातच नाही. समर्पणाची वृत्ती असावी ससिक राजाची. आमच्याकडे समर्पणाची वृत्ती नाही आणि ती समर्पणाची वृत्ती तयार होण्यासाठी हा पंचावतार उपहार आहे. समर्पणाची वृत्ती. लीळाचरित्र नावाचा ग्रंथ आणि त्या ग्रंथामध्ये आबाईसा नावाची एक स्त्री. कोण आबाईसा? स्वामी श्री चक्रधर भगवंताची भक्त आबाईसा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 800 वर्षापूर्वी एक नववीन क्रांती करण्याचं सामर्थ्य जपणारे स्वामी श्री चक्रधर भगवंत प्रत्येक कार्यावर अन्न श्रद्धेपासून तर कर्मकांडावर घावा घालणारे स्वामी श्री चक्रधर आणि स्त्रियांना आपला अधिकार देणारा, धर्माचा अधिकार देणारे स्वामी श्री चक्रधर भगवंत. आबाईसा आणि स्वामींवरला संवाद खूप महत्वाचा आम्हाला वाटतो. एका भक्ताचा आणि देवाचा संवाद काय असावा, एका भक्ताने परमार्थासाठी कसं झिजावं, हे आम्हाला या संवादातून लक्षात येतं. जे महानुभाव पंथी आहेत त्यांना माहिती आहे, राऊळ माय राऊळ बाप ही उपमा गोविंद प्रभू बाबांसाठी सार्थक आहे किंवा ती वापरली जाते. परंतु लीळाचरित्रामध्ये एकच वाक्य आहे की तर गोसावी माय, गोसावी बाप आणि गोसावी सुखदानी, असं हे वाक्य वापरणारी आबाईसा. अरे देवा तू माझी आई आहे, अरे देवा तू माझा बाप आहे आणि तू मला सुख देणार आहे, म्हणजे माझ्या जीवाला सुख देणारा तू आहे. एक दिवस काय होतं, विष्णू भट्ट नावाचे कावळगावीचे स्वामींच्या ठिकाणी उपहार करतात. उपहार म्हणजे त्यांना भोजनाची क्रिया त्या ठिकाणी संपन्न होते आणि संपन्न होत असताना ही आबाईसा मात्र तिच्या मनामध्ये एक भाव येतो, नाही आज मी देवाला पुऱ्या खाऊ घालणार. म्हणून ते पुऱ्यांचं गाठोडं घेऊन डोक्यावर घेऊन त्याच्यासोबत तूप आणि पुरी घेऊन निघाली, स्वामींच्या दिशेने निघाली. रस्त्याने येत असताना आपल्या एका सखीला विचारलं, का ग
स्वामींचा काय अवसर चालू आहे तिने सांगितलं, प्रामाणिकपणे सांगितलं. अगं विष्णू भट्टांचा उपहार होता, स्वामींचं जेवण झालेलं आहे, गुळणा झालेला आहे, विडा झालेला आहे, आता विश्रांतीची वेळ आहे, उपहार झालेला आहे, संपन्न झालेला आहे. आबाईसाला कळालं, आबाईसा हळहळ करू लागली, अरे मी देवासाठी बनवून आणलेल्या पुऱ्या आता देव स्वीकार करणार नाही. त्याचं जेवणही झालंय, परंतु तो आई आहे, तो बाप आहे, तोमेव माताच पिता तोमेव बंधुश सखा तोमेव विद्या द्रविणम तोमेव सर्वम मम देव. तो देव म्हणजे माझा सर्व काही आहे असा विश्वास ठेवणारी आबाईचा देवापर्यंत जाते. आणि देवापर्यंत गेल्यानंतर देवाने त्या आबाईसाला पाहावं आणि डोक्याला हात लावावा. अगं आबाईसा एवढा उशीर केला का? अगं मला भूक लागली ना, आण ना त्या पुऱ्या. ती आबाईसा म्हणते, देवा काय खोटं बोलतात, तुमचं तर जेवण झालेलं आहे, उपहार झालेला आहे, विष्णू भट्टांचा उपहार तर तुम्ही स्वीकार केलेला आहे. तरी स्वामी म्हणतात, आणा, आम्हाला भूक लागली, आम्ही वाट पाहतोय. माझी चेष्टा करतो का देवा तू? बाईसांना स्वामी श्री चक्र भगवंत म्हणतात, बाई आहे का तुमच्याकडे पाणी भात शिल्लक? आणा माझ्याकडे, मला खायचं आहे. ही पुऱ्या देत नाही ना, मग मी पाणी भात खातो. बाईसा म्हणतात त्या भक्ताला, आबाईसा नावाच्या त्या स्त्रीला, अगं दे ना. मग ती मात्र स्वामींचं ताट वाढायला सुरुवात केली आणि 2 पुऱ्या तिने त्या पुऱ्यांचे काठ मोडून त्या ताटामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आणि देवाला विनंती केली, जी देवा स्वीकार करू. देवाने स्वीकार केल्या, 2 पुऱ्या खाल्ल्या जेवण झाल्यानंतर. आणि खाल्ल्यानंतर पुन्हा स्वामी म्हणतात, आणा, अजून आहे का? ती आबाईसा नावाची ती भक्त म्हणते की देवा तुमची सुकुमार आरोगणा, तुमची आरोगणा संपन्न झालेली आहे, आता खाणं योग्य नाही. पुन्हा स्वामी म्हणतात बाईसांना, अहो आहे का पाणी भात? आणा, आम्हाला भूक लागली. बाईसा म्हणते, अरे देवाचा हट्ट आहे तर दे ना. पुन्हा 1 पुरी देतात, पुन्हा परत तोच प्रकार, पुन्हा 1 पुरी, अशा 4 पुऱ्या भगवान परमात्मा स्वीकार करतात. 4 पुऱ्या. हे पाहिल्यानंतर आबाईसाच्या डोळ्यातून पाणी यावं आणि आबाईसाच्या मुखातून वाक्य निघावं, गोसावी माय आणि गोसावी बाप, गोसावी सुखदानी. हा पंचावतार उपहार म्हणजे तो सुख देणारा दाता जो आहे तो भगवान परमात्मा, त्या जीवाची आई आहे, बाप आहे, असा असणारा भगवान परमात्मा त्या आबाईसांच्या पुऱ्याचा स्वीकार केला. तद्वत माझ्याही उपहाराचा स्वीकार कर, या भावनेने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. खऱ्या अर्थाने आम्ही काय एवढे चांगले आहेत का? अजिबात नाही. आमच्यासारखा क्रूर मनुष्य कोणी नाही. स्वामी श्री चक्र भगवंत म्हणतात, माणूस नाही, हा स्वार्थाने बरबटलेला आहे, नखाग्रापासून तर केशाग्रापर्यंत. आता मला इतक्या बसल्या सांगा बरं, इथं बसलेले कोण पापी आहेत? सांगणार नाही कोणी सांगणार नाही मी पापी आहे. मी सुद्धा सांगणार नाही मी पापी आहे. पण तुम्ही देवाच्या दरवाजात गेल्यानंतर, देवाच्या आरतीला उभा राहिल्यानंतर, देवाला हात जोडल्यानंतर मी देवाला म्हणेल, देवा पापोहम पाप कर्मा हम पापात्मा पाप संभव त्राहिमाम कृपया देव शरणागत वत्सल. देवा मी पापी आहे, माझा जीवात्मा पापी आहे, मी करणार कर्म पापी आहे. मला तू शरणागताचा वज्र पंजरू आर्ताचा उदारू, मला शरण घे, अशी विनंती आम्ही देवाला करणार आहे. तो देव दयाळू आणि मयाळू आहे, तो कृपाळू कणवाळू आहे. असा असणारा भगवंत तो उपहार आबाईसांचा स्वीकार केला. आमची तीच भावना आहे, देवा या उपहाराचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये भगवंताचं अधिष्ठान आमच्या जीवनामध्ये असू द्यावं. हा पंचावतार उपहार दरवर्षी संपन्न केला जातो, दरवर्षी अगदी न विसरता. या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय महंत श्री वल्लेराज बाबाजी सिन्नरकर आणि संपूर्ण त्यांचा परिवार, त्यांच्या परिवारामध्ये सगळे त्यांचे यजमान मंडळी असेल, सद्भक्त मंडळी असतील, उपदेश वर्ग असेल, शिष्य परिवार असेल, तथा ह्या विठ्ठलवाडी निवासी सर्व ग्रामस्थ असतील, हे दरवर्षी या ठिकाणी हा पंचावतार उपहार आयोजित करतात. साधू संतांना बोलवतात, पूजा करतात, त्यांचं पूजन करतात, त्यांच्या मार्फत येणाऱ्या ज्ञान ग्रहण करण्याचा विचार करतात. कारण काय? कारण त्यांना माहिती आहे आम्ही संसारात खितपत पडलोय, आम्ही संसारात पडलेलो माणसं आहे. भव नदीचे पानरे वेड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते. भव नदी म्हणजे हा संसार चक्र, त्याच्यामध्ये पडणारा मनुष्य एक ना एक दिवस उलथून पडणार आहे.
हे आम्हाला संतांनी सांगितलं. मग हा पंचावतार उपार करण्याचं कारण काय? अरे मी 12ही महिने संसारात राहतोय, एक दिवस का होईना मी परमार्थासाठी देवा, आणि तो देत असताना माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या ईश्वराविषयी खऱ्या अर्थाने भावना निर्माण व्हावी, आणि माझ्याकडून येणारा त्या पंचावतारामध्ये येणारा एक तरी पदार्थ त्या देवाने स्वीकार करावी. शुद्ध निर्मळ भावना जपून आपण या ठिकाणी उपस्थित झालो. कारण या संसारामध्ये आपण पाहायला गेलं तर इकडं आम्हाला वाक्य सापडतं, गोसावी माय, गोसावी बाप, गोसावी सुखदानी. हा एकच लाईन खूप महत्वाची आहे. गोसावी माय, गोसावी आई आहे, तो देव म्हणजे आई आहे, तो देव म्हणजे बाप आहे. मग संसारात आई आहे, बाप आहे, पत्नी आहे, पोर आहे, सगळे आहे. मग ते कोणीच नाही का देवाला का आई म्हणायचं? संतांना का वाटलं, ईश्वराला का वाटलं का देवाला, संतांना का वाटलं की देवाला आई म्हणावं? संसारामध्ये आई आहे, बाप आहे, बहीण आहे, बंधू आहे, चुलत आहे, सगळं कुणी आहे, तरी सुद्धा संत देवाला आई बाप म्हणतात. का बरं? तुकडोजी बाबा एका अभंगाच्या माध्यमातून, एका गीताच्या माध्यमातून या महाराष्ट्राला संबोधित करत असताना सांगतात, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस धाई धाई, या संसारा पायी, या संसारा पायी. अरे पत्नी, आमचे सगळे सोयरे सगळे पाठीमागचे चोर आहेत. कोण सांगते? संत सांगतात, मी आहे. संत सांगतात अरे पाठीमागचे चोर आहे, गेल्यावर तुझ्या डोक्यावर मडकं फोडणारे ही तुझी पाठीमागची माणसं आहे. हो, आम्हाला कळलं माणसं आमची नसतील, पण आत्ताच्या काळामध्ये पैसा तर माझा आहे, पैशासारखं सर्वस्व कोणाकडे नाही. सर्व गुण कांचनाच्या म्हणजे त्या धनाच्या आश्रयाने राहतात असं सांगितलं जातं. माझ्याकडे पैसा आहे तर मी सुखी असेल? नाही. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला तू रडतोस धाई धाई, या संसारा पायी, या संसारा पायी. पैसाही तुझा नाही, सोनं नाणंही तुझं नाही, तुझा फक्त देव आहे. ही भावना तयार होण्यासाठी खूप कालावधी लागतो. कारण भगवान परमात्मा म्हणतात, बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान्मा प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती, स महात्मा सुदुर्लभ. बहु जन्माच्या अनंतरे असा एखादा महात्मा तयार होतो, असा एखादा जीवात्मा तयार होतो की तो म्हणतो, देवा तू माझा आणि मी तुझा, गोसावी माय, गोसावी बाप, गोसावी सुखदाने. म्हणून खऱ्या अर्थाने हा पंचावतार उपहार महोत्सव, आणि या महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय आमचे बाबा दरवर्षी सर्वांना आमंत्रित करत असतात. अति हर्षाने उल्हासाने आपण एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने त्या ईश्वराला आपणही प्रार्थना करतो की पंचावतार आरोग्य नेला, यावेळी उपहार स्वीकारड्या, सुदाम्याचे मुठभर पोहे तांभर पाण्याचा स्वीकार केला, माझ्याही उपहाराचा स्वीकार कर ना देवा. म्हणून विनंती करणारे आम्ही का देवाजवळ येतो, देवाला हात जोडतो, देवाने प्रसन्न व्हावा आणि उपहाराचा स्वीकार करावा. तो देव उपहाराचा स्वीकार करतो. कारण ज्या भक्ताकडे खऱ्या अर्थाने तेशाहम समुद्धरता किंवा मनमना भाव मत बघतो, अनेक प्रमाण तुमच्या पुढे मांडता येतील की जो मन समर्पित करतो देवाला, देव त्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण करतो. आबाईसाच्या चरित्राचे न्याय. म्हणून हा त्यांचा पाठिंबा, त्यांचा जो परिवार आहे, खऱ्या अर्थाने आमच्या गुरुआई तपस्विनी सिंधुताई सिन्नरकर असतील, तपस्विनी वंदनाताई बिडकर असतील, तथा संपूर्ण विठ्ठलवाडी निवासी सर्व ग्रामस्थ असतील, तथा त्यांचे आम्ही सर्व परब्रह्म प्रतिष्ठानचे सर्व सदस्य असतील, पुणे, मुंबई, ठाणे, सातारा या जिल्ह्यांमधून या ठिकाणी उपस्थित असलेला वासनिक वर्ग असेल, या ठिकाणी दरवर्षी येऊन संत दर्शनाचा, संत सेवेचा
लाभ या ठिकाणी त्यांना सर्वांना प्राप्त करून देण्याचं योग आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी आणतात. बाबाजींच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मलाही लाभलं. आपल्या समोर प्रास्ताविक विचारांची या ठिकाणी सांगता करतो. यानंतर अनेक जणांचे आपल्याला विचार या ठिकाणी श्रवण करायचे आहेत, म्हणून जास्त वेळ न घेता भगवान परमात्म्याच्या श्रीचरणी विनंती करतो की देवा, माझ्याही उपहाराचा एक दिवस त्या आबायसाच्या उपहाराचे न्याय माझ्याही उपहाराचा स्वीकार करून माझाही तो सुखदानी आहे, माझाही आई आहे, माझी बाप आहे, म्हणून खऱ्या अर्थाने ईश्वराच्या वाटेवर माझा देह शेवटपर्यंत चालत राहावा हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजींना उदंड आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे अल्पसे विचार या ठिकाणी थांबवतो. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय.